आज आपण झटपट अशी मोड आलेली मटकीची भाजी किंवा उसळ बघणार आहोत. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता इथे मी साधारण 5 ते 6 तास मटकीची उसळ पाण्यात भिजत घातली होती आणि त्यानंतर 5 ते 6 तास ती बांधून ठेवलेली होती. तर बघू शकता आता इथे मी साधारण 5 ते 7 मिनिटं ही उसळ शिजवून घेतलेली आहे. आपल्याला अगदी जास्त नाही शिजवायची आणि शिजवताना कढईमध्ये शिजवायची म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि मटकीची उसळ जास्त शिजली ना तिची चव नाही येत छान. त्यानंतर इथे आपण फोडणीसाठी कढई घेतली, तर कढई आपल्याला जाडबुडाची घ्यायची आहे. त्यानंतर इथे एक मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि कांदा कट करून झाल्यानंतर त्याच्यात आपण 2-3 कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत. तर कढीपत्त्याची पानं ऑप्शनल आहेत, पण त्याच्यामुळे आपल्या उसळला चव खूप छान येते. तर नक्कीच करून बघा मित्र-मैत्रिणींनो. आता इथे कांदा आपण थोडंसं हलकंसं फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे तेल घालून घ्यायचे. तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर साधारण इथे 1 चमचा इतकं तेल मी घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आणि छान अशी पुन्हा आपण ह्याला परतून घेणार आहोत कांद्याला आणि कढीपत्त्याला, जेणेकरून आपली उसळची चव दुप्पट व्हावी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे आपण लसूण आणि खोबरं आणि थोडंसं अद्रक घातलेलं होतं मी. तर ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं. तर खूप छान लागतं ह्या वाटणामुळे आपली उसळ खूप चविष्ट बनून तयार होते. तर नक्कीच करून बघा ह्या पद्धतीने. अगदी झटपट बनवून तयार होते ही उसळ. त्यानंतर इथे आपण उग्र असते मटकी म्हणून आपण थोडंसं चिमूटभर हिंग घालून घेणार आहोत. ते सुद्धा आपण फोडणीमध्येच घातलेलं आहे हिंग आणि पुन्हा एकदा छान असं परतून घेणार आहोत. आता कांदे आणि वाटण छान असं परतून झाल्यावर इथे आपण मसाले घेतलेले आहेत. तर इथे मी 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इतकं आपण इथे हळद घेतलेली आहे. तर बघू शकता मसाल्यांचं प्रमाण. मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या घरात मसाले हे वेगवेगळे असतात आणि काही तिखट असतात, काही कमी तिखट असतात. तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बघू शकता आता इथे आपली छान अशी फोडणी बनून तयार झाली आहे. त्यानंतर इथे आपण जी बॉईल करून घेतलेली मटकी होती ना, ती ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण नको असेल तर तुम्ही हे पाणी गाळून घेऊ शकता. नुसती उसळसुद्धा करू शकता. पण मला पोळीसोबत खायचं होतं, त्याच्यामुळे मग मी इथे थोडंसं सार राहू दिलं आहे. तर बघू शकता पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही. आता बघू शकता छान असे इथे आपण सर्व उसळ घालून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा चवीनुसार घालू शकता. आता इथे आपण पुन्हा एक वाफ काढून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिटं इथे वाफ काढून झालेली आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते ही मटकीची उसळ. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. आता इथे मी पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेत आहे आणि हिरवी कोथिंबीर असेल तर नक्कीच कट करून घाला. आता इथे मी कोथिंबीर कट करून घालते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपली झटपट अशी उसळ बनवून तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.